Good morning, everyone. Today's subject is cost accounting, and the chapter is computation of overhead rates. In previous lecture, we have seen some theory part. Now we will start the problems of this chapter. First problem is from the following information, calculate the machine hour rate for the machine. आपल्याला मशीन अवर रेट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. काही इथे इन्फॉर्मेशन त्यांनी गिवन आहे. परचेस प्राइस ऑफ मशीन 5 लाख, इन्स्टॉलेशन चार्जेस 40,000. सी आता हे जे परचेस प्राइस ऑफ मशीन किंवा इन्स्टॉलेशन चार्जेस जे आहेत, हे जे एलिमेंट्स आहेत हे मशीनचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करताना हे एलिमेंट्स आपल्याला आपण ह्याचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. रेंट पर क्वार्टर, रेंट जे आहे हे पर क्वार्टरचं दिलेलं आहे. एका क्वार्टरला 20,000 दिलेलं आहे. जनरल लाइटिंग फॉर टोटल एरिया पर मंथ. आता लाइटिंग जे आहे, लाइटिंग चार्जेस दिलेले आहेत. पर मंथची इथे अमाऊंट दिली आहे, पर मंथ 3,000. इन्शुरन्स प्रीमियम फॉर द मशीन पर ॲनम. आता इन्शुरन्स प्रीमियम जो आहे हा पर ॲनमचा दिला आहे डिरेक्टली 6,000. देन 4 मंथ सॅलरी पर ॲनम मीन्स पर ॲनम मीन्स पूर्ण वर्षाची इथे दिलेली आहे 2,40,000. अँड एस्टिमेटेड रिपेअर्स फॉर मशीन पर ॲनम हे पूर्ण इयरचं इथे दिलेलं आहे 20,000. सी आता कॉम्प्युटेशन ऑफ ओव्हरहेड रेट अशा प्रकारचा प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, तर इथे एक स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. कॉम्प्युटेशन ऑफ मशीन अवर रेट, त्यामध्ये 2 पार्ट्स करायचे आहेत, स्टँडिंग चार्जेस अँड नेक्स्ट इज मशीन एक्सपेन्सेस. मग स्टँडिंग चार्जेसमध्ये काय येतील, तर असे चार्जेस की जे फिक्स आहेत, यामध्ये कोणताही चेंज नाही आहे. लाईक रेंट, देन लाइटिंग, सुपरविजन चार्जेस, इन्शुरन्स, मटेरियल फॉर क्लिनिंग, देन सन्ड्री एक्सपेन्सेस, हे असे फिक्स चार्जेस आहेत की यामध्ये कोणताही चेंज होत नाही. किंवा जे प्रोडक्शन आहे त्यामध्ये चेंजेस झाले तरी हे चार्जेस जे आहेत हे पे करावेच लागतात. एखाद्या कंपनीने एखाद्या प्रोडक्टचं प्रोडक्शन घेऊ किंवा घेऊ नये हे त्यांच्यावर डिपेंड आहे. बट रेंट जे आहे हे त्यांना द्यावंच लागतं. लाइटिंग चार्जेस, प्रोडक्शन कमी घेऊ किंवा जास्त घेऊ, लाइटिंग चार्जेस जे आहेत हे आपल्याला पे करावे लागतात. इन्शुरन्स, मशीनचं इन्शुरन्स जे आहे हे आपल्याला पे करावंच लागतं. फोरमॅन सॅलरी, सॅलरी ही प्रत्येक फोरमॅनला, प्रत्येक वर्करला आपल्याला द्यावीच लागते. सो हे जे आहेत हे सगळे स्टँडिंग चार्जेस आहेत, फिक्स आहेत. इट रिमेन फिक्स, हे फिक्स आहेत की हे आपल्याला पे करावेच लागतात. नेक्स्ट पार्ट इज मशीन एक्सपेन्सेस. मशीन एक्सपेन्सेस, मग मशीनच्या रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत लाईक डेप्रिसिएशन, पॉवर, देन रिपेअर्स अँड मेंटेनन्स, देन ल्युब्रिकेंट्स, हे सगळे मशीनशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत. मग हे सेकंड पार्टमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. सी आता काही जे चार्जेस आहेत ते क्वार्टरसाठी दिले आहेत. रेंट जे आहे ते क्वार्टरचं अमाऊंट दिली आहे. देन लाइटिंग जे आहे ही पर मंथची दिलेली आहे. इन्शुरन्स जो आहे हा पर इयरचा दिलेला आहे. मग इथे क्वार्टर, मंथ अँड पर ॲनम असे 3 हे वेगवेगळे इथे व्हेरिएशन्स दिसतात. आपण काय करायचं आहे, तर एकतर आपण पर ॲनममध्ये सगळे कॅल्क्युलेट करून घेऊ शकतो. सो आपण हे आता 3 इथे इन्शुरन्स, फोरमॅन सॅलरी अँड एस्टिमेटेड रिपेअर्स फॉर मशीन हे पर ॲनममध्ये दिलेले आहेत. मग आपण ऑलमोस्ट या सगळ्या ज्या चार्जेस आहेत हे पर ॲनममध्ये आपण कन्व्हर्ट करून घेऊया. आता क्वार्टर असेल तर पर क्वार्टरची इथे अमाऊंट दिलेली आहे. मग आपण हे इयरमध्ये कन्व्हर्ट करून घेऊया. आपण या 20,000ला 4ने मल्टिप्लाय केल्यावर पर इयर, पर ॲनमची जेवढं रेंट आहे हे आपल्याला मिळणार आहे. आता लाइटिंग टोटल एरिया पर मंथची जी अमाऊंट दिली आहे 3,000 पर मंथ. एका महिन्याला जर 3,000 असेल तर आपण पूर्ण वर्षाचं हे कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. पर ॲनम मीन्स 3,000 इंटू 12 मंथने डिवाइड 12 मंथने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला पूर्ण वर्षासाठीचे त्याचे जे चार्जेस आहेत हे आपल्याला मिळणार आहेत. सो आपण ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या पर ॲनममध्ये कन्वर्ट करून घेऊया. नेक्स्ट काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पॉवर
2 युनिट्स पर आवर. आता आपल्याला मशीन पर आवर रेट काढायचा आहे. मग इथे पर आवर कॅल्क्युलेट करण्यासाठी आता इथे पॉवरचे डिरेक्टली दिलेले आहे 2 युनिट्स पर आवर. पर आवरला 2 युनिट्स आहेत. अमाऊंट दिली आहे 500 पर 1000 युनिट्स. देन एस्टिमेटेड लाईफ ऑफ मशीन. एस्टिमेटेड लाईफ ऑफ मशीन हे कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहे. एस्टिमेटेड व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ 10th year is 1 lakh. सो इथे एस्टिमेटेड व्हॅल्यू जी आहे ही त्याची दिलेली आहे. At the end of 10th year, rupees 1 lakh. Then machine is expected to run 20,000 hours in its lifetime. मशीनचं जेवढं लाईफ आहे, एस्टिमेटेड लाईफ ऑफ मशीनचं लाईफ किती आहे तर 10 इयर्स. 10 इयर्स हे मशीनचं लाईफ आहे. आणि इथे काय म्हटलं तर मशीन इज एक्सपेक्टेड टू रन 20,000 hours इन इट्स लाईफ टाईम. मग आपल्याला इथे मशीनचे अवर्स जे आहेत हे कॅल्क्युलेट करायचे आहेत. मशीन अवर्स आपण कसे कॅल्क्युलेट करणार तर 20,000 डिवायडेड बाय 10 इयर्स. ते तेव्हा आपल्याला इफेक्टिव्ह मशीन अवर्स जे आहेत हे इथे मिळणार आहेत. द मशीन ऑक्युपायज 1/4 ऑफ टोटल एरिया. आता 1/4 ऑफ टोटल एरिया. एरिया हा बेस रेंटसाठीचा आहे. रेंटचं जेव्हा आपण ओव्हरहेड्स जे आहेत, ओव्हरहेड्सचं ॲलोकेशन आपण बघितलं होतं. त्याच्यात काही ओव्हरहेड्स आहेत आणि त्याचे बेसेस दिलेले आहेत. रेंटचा बेस आहे एरिया. देन लाईटिंगचा बेस आहे लाईट पॉईंट्स किंवा एरिया. देन आता अशाच प्रकारे डेप्रिसिएशन किंवा फोरमॅन सॅलरी ह्या ज्या आहेत यांचे जसे बेसेस आहेत त्या बेसेस दिलेले जे आहेत. आता फोरमॅन सॅलरी हा ओव्हरहेड इथे दिलेला आहे. फोरमॅनची सॅलरी जर असेल तर त्याचा बेस असेल फोरमॅन्स डिवोटेड टाइम ऑफ दिस मशीन. त्याचे जे अवर्स आहेत त्याचा बेस असणार आहे. सो त्याने मल्टिप्लाय करायचं आहे. रेंटसाठी एरिया ऑक्युपाईड, फोरमॅन सॅलरीसाठी फोरमॅन डिवोट हिज टाइम, त्याचा जो टाइम त्यांनी डिवोट केलेला आहे तो त्याचा बेस असणार आहे. सो आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. प्रॉब्लेममध्ये आपल्याला स्टेटमेंट प्रिपेअर करायचं आहे. कॉम्प्युटेशन ऑफ मशीन आवर रेट. याच्यामध्ये 2 पार्ट्स आपल्याला करायचे आहेत. स्टँडिंग चार्जेस अँड मशीन एक्सपेन्सेस. स्टँडिंग चार्जेस हे फिक्स आहेत. यामध्ये रेंट, लाईटिंग, फोरमॅन सॅलरी, इन्शुरन्स हे असे चार्जेस की जे आपल्याला द्यावेच लागतात, ते आपल्याला पे करणं कंपल्सरी आहे. सो दिस आर द स्टँडिंग चार्जेस, हे फिक्स आहेत. देन मशीन एक्सपेन्सेस. सेकंड पार्ट इज मशीन एक्सपेन्सेस. मशीनशी रिलेटेड म्हणजे डेप्रिसिएशन, रिपेअर्स, पॉवर. सो इट इज रिलेटेड विथ द मशीन. मशीनचे जे एक्सपेन्सेस आहेत हे इथे दिलेले आहेत. सी स्टँडिंग चार्जेसमध्ये फर्स्ट आपण इथे जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यातले स्टँडिंग चार्जेस कोणते कोणते आहेत ते फाइंड आउट करून घेऊया. रेंट स्टँडिंग चार्जेस, जनरल लाइटिंग स्टँडिंग चार्जेस, insurance premium, this is also standing charges. Then foreman salary, सॅलरी दिलेली आहे फोरमॅनची, ती सुद्धा स्टँडिंग चार्जेस आहेत. सो स्टँडिंग चार्जेस आपण आधी रेकॉर्ड करून घ्या. रेंट, जनरल लाइटिंग, फोरमॅन सॅलरी अँड इन्शुरन्स. आता हे स्टँडिंग चार्जेस जे आहेत त्याच्या अमाऊंट्स दिलेले आहेत. रेंट क्वार्टरमध्ये दिलेलं आहे, लाइटिंग पर मंथमध्ये दिलेलं आहे, इन्शुरन्स प्रीमियम पर ॲनमसाठी दिलेलं आहे. तर आपण एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये करण्यासाठी हे सगळे जे चार्जेस आहेत हे पर ॲनम या फॉर्मॅटमध्ये करण्यासाठी आपण ते कन्वर्ट करून घेऊया. सो रेंटची अमाऊंट दिलेली आहे 20,000. रेंट 20,000 इंटू 4 का केलं आहे तर रेंटची जेवढी अमाऊंट आहे 20,000 ही पर क्वार्टर दिलेली आहे. एका क्वार्टरसाठी 20,000 आहे. मग आपण पर ॲनमसाठी पूर्ण वर्षभरासाठी इथे कॅल्क्युलेट करून घेतोय. सो 20,000 इंटू 4 इंटू 1/4. आता हे 1/4 कसे आले किंवा 1/4 जे आहे हे कसं आलंय तर सी रेंटचा बेस आहे एरिया ऑक्युपाईड.
आता इथे प्रॉब्लेम मध्ये एरिया ऑक्युपाइड दिलेलं आहे. द मशीन ऑक्युपाइज 1/4 ऑफ टोटल एरिया. सो इथे त्याचा जो बेस आहे, बेसची जेवढी इथे दिलेलं आहे व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूने इथे मल्टिप्लाय करायचं आहे. सो 20,000 इंटू 4. आता हे 4 का, तर क्वार्टरली अमाऊंट दिली होती ती पर ॲनम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 4 इंटू 1/4 का, तर बेसिस ऑफ ॲलोकेशन, त्याचा जो बेस आहे मीन्स एरिया ऑक्युपाइड तिथे दिलेला आहे 1/4. दॅट्स वाय 20,000 इंटू 4 इंटू 1/4. आन्सर इज 20,000. Next is general lighting. General lighting. What about general lighting? General lighting for total area, पूर्ण एरियासाठी लाइटिंग केलेलं आहे आणि त्याचं जे अमाऊंट दिली आहे 3,000, ही 3,000 पर मंथची आहे. प्रत्येक महिन्यासाठी 3,000, पर मंथसाठी 3,000. मग आपल्याला पर ॲनमसाठी इथे घ्यायची आहे. सो इथे 3,000ला 12ने मल्टिप्लाय करावं लागेल. जनरल लाइटिंग 3,000 इंटू 12 इंटू 12 का, तर पर ॲनमसाठी पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 12, बिकॉज ही जी 3,000 आहे ही पर मंथसाठी, प्रत्येक महिन्यासाठी इथे अमाऊंट दिलेली आहे. सो 3,000 इंटू 12 इंटू 1/4. आता इथे 1/4 और 1/4 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. तर हे का केलंय, तर लाइटिंगचा जो बेस आहे हा लाईट पॉइंट्स आहे, किंवा इथे एरिया ऑक्युपाइड सुद्धा आपण त्याचा बेस हा घेऊ शकतो. प्रॉब्लेम मध्ये बेस जो आहे एरिया ऑक्युपाइड दिलेला आहे 1/4. सो आपण 1/4 ने इथे मल्टिप्लाय करतोय. So 3,000 into 12 into 1/4. Answer is 9,000. Next is foreman's salary. See, problem मध्ये foreman's salary दिलेली आहे. Foreman's salary दिलेली आहे problem मध्ये. How much? Foreman salary per annum. फोरमॅनची सॅलरी पर ॲनम साठीच दिलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्टली ही अमाऊंट घेऊन चालणार आहे. सो 2,40,000 पर ॲनम साठी, पूर्ण वर्षासाठीच डायरेक्टली इथे दिलेली आहे. इथे फोरमॅनची सॅलरी जी आहे याच्याशी रिलेटेड एक इन्फॉर्मेशन दिली आहे. द फोरमॅन डिवोट्स 1/4 ऑफ हिज टाइम दिस मशीन. सो त्याचा जो टाइम डिवोट केलेला आहे हा त्याचा बेस आहे. सो इथे फोरमॅन्स सॅलरी जी आहे 2,40,000 इंटू 1/4. सो फोरमॅन सॅलरी 2,40,000 इंटू 1/4. आन्सर इज 60,000. Next is insurance. See, what about insurance? Insurance premium for machine per annum. Insurance premium जो आहे तो पर ॲनमचा डिरेक्टली दिलेला आहे 6,000 ॲज इट इज रेकॉर्ड केला जाईल. सो इन्शुरन्स 6,000. हे झाले आपले स्टँडिंग चार्जेस जे आहेत, हे आपण इथे त्यांची टोटल करून घेऊया. टोटल इज 95,000. सी, आता इथे एक फॉर्म्युला आहे. स्टँडिंग चार्जेस इज इक्वल टू स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय इफेक्टिव्ह मशीन अवर्स. इफेक्टिव्ह मशीन अवरने या स्टँडिंग चार्जेसची जी टोटल आलेली आहे त्याला डिवाइड करायचं आहे. सो हाऊ टू कॅल्क्युलेट दिस स्टँडिंग चार्जेस? आपण हे स्टँडिंग चार्जेस जे आहेत हे कॅल्क्युलेट करण्यासाठी इफेक्टिव्ह मशीन अवर कसे कॅल्क्युलेट करायचे हे बघूया. सी इन दिस वर्किंग नोट, इफेक्टिव्ह मशीन अवर्स आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर इफेक्टिव्ह मशीन अवर्स. प्रॉब्लेम मध्ये इथे दिलेलं आहे द मशीन इज एक्सपेक्टेड टू रन 20,000 अवर्स इन इट्स लाईफ टाईम. मशीनचं जेवढं लाईफ आहे त्या लाईफमध्ये त्यांनी ते मशीन किती तास चालणार आहे, किती अवर्स चालणार आहे, तर 20,000 अवर्स इथे दिलेले आहेत. आणि मशीनचं जे एक्सपेक्टेड लाईफ आहे हे किती आहे, तर 10 इयर्स दिलेलं आहे. सो दिस 20,000 डिवायडेड बाय
मशीनचं जेवढं लाईफ आहे 10 इयर्स, त्या 10 इयर्सने डिवाइड करायचं आहे. Then we get our effective machine hours. So this is effective machine hours. 20,000 divided by 10 years. 20,000 हे काय आहेत तर machine expected to run in 20,000 hours in its lifetime. मशीनचं जेवढं लाईफ आहे त्या लाईफमध्ये ते किती रन होईल तर 20,000 hours ते रन होईल. मग त्या 20,000 hours जे आहेत या 20,000 अमाऊंटला मशीनचं जेवढं लाईफ आहे, मशीनचं लाईफ किती आहे 10 इयर्स, मग त्या 10 इयर्सने डिवाइड करायचं आहे. देन वी गेट अवर इफेक्टिव्ह मशीन अवर्स दॅट इज 2000. मग इथे इफेक्टिव्ह मशीन अवर्स आपण कॅल्क्युलेट केलेत. सो स्टँडिंग चार्जेस जे टोटल आहे स्टँडिंग चार्जेसची डिवायडेड बाय इफेक्टिव्ह मशीन अवर्स दॅट इज 2000. आन्सर इज 47.5. सो इथे आपण स्टँडिंग चार्जेस जे आहेत हे इथे आउटर कॉलमला इथे त्याचे रेकॉर्डिंग केलेलं आहे. स्टँडिंग चार्जेस 47.5. आता हे कसे आले तर स्टँडिंग चार्जेसची जेवढी टोटल आहे त्याला इफेक्टिव्ह मशीन अवर्सने डिवाइड केलेलं आहे. देन वी गेट 47.5. स्टँडिंग चार्जेस आपले संपलेले आहेत. नेक्स्ट इज मशीन एक्सपेन्सेस. आता मशीन एक्सपेन्सेस मशीनशी रिलेटेड काय काय आहे तर एस्टिमेटेड रिपेअर्स हे मशीनशी रिलेटेड आहेत. देन परचेस प्राइस ऑफ मशीन, इन्स्टॉलेशन चार्जेस, इट इज रिलेटेड विथ द मशीन, हे मशीनशी रिलेटेड आहे. फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द डेप्रिसिएशन. मशीन एक्सपेन्सेसमध्ये फर्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे जेव्हा प्रॉब्लेममध्ये मशीनची परचेस प्राइस दिली आहे, इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेले आहेत, अँड देन एस्टिमेटेड व्हॅल्यू जी आहे इथे दिलेली आहे. एस्टिमेटेड व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ 10th इयर इज 1 लाख इथे दिलेली आहे. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन. प्रत्येक मशीनचं डेप्रिसिएशन हे कॅल्क्युलेट करावं लागतं बिकॉज आपल्याला मशीन अवर रेट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. मीन्स ती मशीन जी आहे ही एका तासाला मीन्स पर अवरला जे प्रोडक्शन घेते त्याची कॉस्ट किती इन्कर्ड होते हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे प्रॉब्लेम जे आहेत हे सॉल्व्ह करतोय. सो डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ मशीन. कॉस्ट ऑफ मशीन इथे प्रॉब्लेममध्ये दिले परचेस प्राइस ऑफ मशीन, दिस इज द कॉस्ट ऑफ मशीन 5 लाख. देन इन्स्टॉलेशन चार्जेस, प्रॉब्लेममध्ये इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेले आहेत 40,000. नेक्स्ट लेस सॅल्वेज. सॅल्वेज जे आहे हे लेस करायचं आहे. तर इथे प्रॉब्लेमची एस्टिमेटेड व्हॅल्यू जी आहे 10th इयर 10व्या वर्षासाठी जी प्रॉब्लेम मशीनची एस्टिमेटेड व्हॅल्यू दिलेली आहे 1 लाख. ती 1 लाख जी आहे ही आपण लेस करणार आहोत. डिवायडेड बाय इकॉनॉमिक लाईफ और मशीन अवर्स. इकॉनॉमिक लाईफ त्या मशीनचं एंटायर जेवढं लाईफ आहे तर त्याचे मशीन अवर्स किती आहेत. The machine is expected to run 20,000 hours in its lifetime. मशीनचं जेवढं लाईफ आहे 10 इयर्ससाठी, मग त्या 10 इयर्समध्ये ही किती रन होईल तर 20,000 hours जे आहेत ही ती रन होईल एक्सपेक्टेड केलेलं आहे इथे. सो इकॉनॉमिक लाईफ और मशीन अवर्स दॅट इज 20,000. सो अमाऊंट जे आहेत हे आपण पुटअप करणार आहोत. डेप्रिसिएशन कॉस्ट ऑफ मशीन, परचेस प्राइस दिलेली आहे मशीनची 5 लाख. नेक्स्ट इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेत 40,000. नेक्स्ट 1 लाख त्या मशीनची जी एस्टिमेटेड व्हॅल्यू दिलेली आहे 1 लाख हे आपण लेस करणार आहोत. डिवायडेड बाय इकॉनॉमिक लाईफ और मशीन अवर्स. द मशीन इज एक्सपेक्टेड टू रन 20,000 hours in its lifetime. मशीनचं जेवढं लाईफ आहे तिचं तेवढं इकॉनॉमिक लाईफ आहे 10 इयर्स तिचं लाईफ आहे. मग त्या लाईफमध्ये तिचे अवर्स किती आहेत तर 20,000. सो 5 lakh plus 40,000 minus 1 lakh divided by 20,000. आन्सर जे आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इथे. सो आन्सर इज, त्याचं जे आन्सर आहे ते आपण रेकॉर्ड करून घेऊया.
नेक्स्ट रिपेअर्स. प्रॉब्लेममध्ये दिले एस्टिमेटेड रिपेअर्स फॉर मशीन पर ॲनम. पर ॲनमसाठी इथे मशीनचे जे रिपेअर्स आहेत ते दिलेले आहेत 20,000. सो 20,000 डिवायडेड बाय 2,000. 2,000 कसे तर इफेक्टिव्ह मशीन अवर्स जे आहेत हे आपण इथे डिवाइड करतोय. सो रिपेअर्स 20,000 डिवायडेड बाय इफेक्टिव्ह मशीन अवर्स जेवढे आहेत 2,000चे त्यांनी डिवाइड करायचे. देन वी गेट 20,000 डिवायडेड बाय 2,000. आन्सर इज 10. नेक्स्ट इज पॉवर. सी प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. पॉवर 2 युनिट्स पर अवर. पर अवरसाठी 2 युनिट्स इथे दिलेले आहेत, पण त्याचं इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ॲट ₹500 पर 1,000 युनिट्स. पर 1,000 युनिट्सला अमाऊंट किती आपल्याला पे करावे लागतात तर ₹500. तर आपण कॅल्क्युलेशन बघूया याचं. सी पॉवर 2 युनिट्स पर अवर. सो इथे पर अवरचा इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. पर अवरसाठी 2 युनिट्स जे आहेत हे आपल्याला लागणार आहेत. सो जेवढे आन्सर येईल त्याला 2 युनिट्सने मल्टिप्लाय करायचे. इथे प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे तर जेव्हा 1,000 युनिट्ससाठी अमाऊंट किती होते तर ₹500. सो ₹500 जे आहे हे लागते 1,000 युनिट्स साठी. सो 500 डिवायडेड बाय 1,000 units. Answer is 0.5. सो हे जे 0.5 आन्सर आहे याला युनिट्सने मल्टिप्लाय करायचं आहे जेणेकरून आपल्याला पर अवरसाठी जेवढे पॉवरची अमाऊंट हवी आहे ती आपल्याला मिळणार आहे. बिकॉज 2 युनिट्स पर आवर, मशीन पर आवर आपण कॅल्क्युलेट करतोय. दॅट्स वाय आपल्याला सगळं जे आहे हे पर आवरसाठी इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 2 युनिट्स पर आवर ॲट रेट 500 पर 1,000 युनिट्स. सो पर 1,000 युनिट्ससाठी अमाऊंट किती पडते तर 500. सो 500 डिवायडेड बाय 1,000. आन्सर इज 0.5. आणि ह्या 0.5ला जेव्हा आपण युनिट्सने मल्टिप्लाय करतोय देन पर अवरसाठी जेवढे युनिट्स आहेत हे आपल्याला मिळणार आहेत. सो पॉवर इज इक्वल टू 2 युनिट्स इंटू 0.5. Answer is 1. Then last point is मशीन अवर रेट. आपल्याला मशीन अवर रेट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. फर्स्ट आपण स्टँडिंग चार्जेसची जी टोटल आहे ही टोटल करून घेतलेली आहे. देन त्याला इफेक्टिव्ह मशीन अवर्सने डिवाइड केलं आहे. आन्सर इथे कॅल्क्युलेट केलं आहे. मशीन एक्सपेन्सेस याची पण आपण टोटल करून घेऊया. आन्सर आहे 33. सो 33 जे आहेत हे आपण आउटर कॉलमला रेकॉर्ड करून घेऊया. देन मशीन अवर रेट कसा आपण कॅल्क्युलेट करणार तर ए प्लस बी. ए स्टँडिंग चार्जेस प्लस मशीन एक्सपेन्सेस. स्टँडिंग चार्जेस इथे 47.5 अँड मशीन एक्सपेन्सेस 33. सो ॲडिंग दिस यांची दोघांची टोटल करायची आहे. सो मशीन अवर रेट इज 80.5. सो इथे मशीन अवर रेट जो आहे एखादी मशीन जी आहे ही एका अवरमध्ये जे काही प्रोडक्शन घेते तर त्याच्यासाठी त्याला किती कॉस्ट इन्कर्ड होते. सो मशीन अवर रेट इज 80.5. इथे आपला हा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व करून झालेला आहे. इथे लक्षात काय घ्यायचं आहे तर स्टँडिंग चार्जेस जे आहेत हे लक्षात घ्यायचे आहेत. स्टँडिंग चार्जेस काही चार्जेस आहेत हे स्टँडिंग रेट्स आहेत त्याचे फिक्स आहेत. लाईक रेंट, लाइटिंग, फोरमॅन सॅलरी, इन्शुरन्स. जो आपला थेअरी पार्ट झाला त्यामध्ये एक स्टँडिंग चार्जेसचा एक चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये रेंट, लाइटिंग, सुपरविजन चार्जेस, देन इन्शुरन्स, मटेरियल्स फॉर क्लिनिंग, देन सन्ड्री एक्सपेन्सेस
जे स्टँडिंग चार्जेस आहेत हे त्याच्यात दिलेले आहेत. सो हे स्टँडिंग चार्जेस रेकॉर्ड करायचे. मशीन एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला जेव्हा प्रॉब्लेममध्ये ह्या सगळे एलिमेंट्स दिले असतील, इन्स्टॉलेशन चार्जेस, परचेस प्राईस ऑफ मशीन, देन त्या मशीनचं जे लाईफ आहे ते, देन एस्टिमेटेड व्हॅल्यू, देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला दिला आहे, कॉस्ट ऑफ मशीन प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस लेस सॅल्वेज डिवायडेड बाय इकॉनॉमिक लाईफ ऑर द मशीन अवर्स. त्या मशीनचं जेवढं लाईफ आहे त्यामध्ये त्याचे किती अवर्स आहेत. रिपेअर्स अँड पॉवर, दीज आर द मशीन एक्सपेन्सेस. मशीनशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत हे मशीन एक्सपेन्सेसमध्ये रेकॉर्ड केले जातील.